भारतीय संविधानाचा विजय असो. अरे रमाई स्मारक आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रमाई स्मारक आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. या शेखर सिंह आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, शेखर सिंह आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा. नवबुद्धाय जय भीम. मी विकास खडलक. आज आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीवरून थेट पाहतोय की पिंपरी चिंचवड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि त्या स्मारकालगतच त्यागमूर्ती माता रमाईच्या स्मारकाचा मुद्दा काही दिवसापासून आपण पाहतोय की ह्याआधी देखील आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीवरती याचं वृत्तांकन पाहिलं आणि आपण पाहतोय की आज देखील माता रमाईच्या स्मारक ही जागा जाहीर झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा त्याच्यावरती डबल आरक्षण टाकलं जातं आणि त्या आरक्षण टाकल्यानंतर समाजाची दिशाभूल होती आहे का जाणून बुजून हा प्रकार केला जातो आहे का त्यागमूर्ती माता रमाईला त्यांच्या मरणोत्तरसुद्धा त्याग करावा लागतो आहे का प्रत्येक गोष्टीचा? ह्या साऱ्या गोष्टीचा प्रश्नचिन्ह आज संपूर्ण आंबेडकरी जनतेला पडलेला आहे. आज आपण पाहतो की थेट आपल्यासोबत या ठिकाणी बापूसाहेब गायकवाड आहेत जे भारतीय बौद्ध महासभेत काम करतात. बापूसाहेब, नक्की काय परिस्थिती आहेत आणि सध्या आजचं जे आंदोलन आहे ते कशासाठी आहे? सर्वांना जय भीम. मी बापूसाहेब गायकवाड. हां, आज या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या संदर्भामध्ये एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन ठेवलेलं आहे आणि त्या 8 तारखेला असा वर्गच्छ समुदायाच्या माध्यमामधून महापालिकेमध्ये हरकती नोंदवण्यासाठी आम्ही जाणार आहोत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी 8 ते 9 वर्षापासून वेगवेगळी आंदोलनं झाली, परंतु जानेवारी 25मध्ये ज्यावेळेस या ठिकाणी 40 दिवसाचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये या खऱ्या अर्थानं या त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या जागेला किंवा स्मारकाला मंजुरी मिळण्याचा पूर्णपणे प्रयत्न झालेला आहे. तर त्यासाठी या ठिकाणी जे आंदोलनं झाली ते फक्त या ठिकाणी थांबवली गेली, परंतु आम्ही एक टेक्निकली प्रकार ठेवून पुण्याचे त्यांनी जे सांगत होते PMPच्या जागा ताब्यात आहे ती त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या मुधोळ मॅडमला त्याचं प्रमाणे त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना एक प्रकारचं म्हणजे प्रेशर केलं की ही जागा आम्हाला मिळायलाच पाहिजे. त्यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं होतं ही जागा आमची आहे आणि तुम्हाला कशासाठी पाहिजे, आणि त्यावेळेस समर्पक उत्तरं त्यांना त्या ठिकाणी दिली गेली की या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या लोकसंख्या बहुजन समाजाची लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळं ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी राहुल नगर नावाची आपली झोपडपट्टी होती आणि या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी ती झोपडपट्टी या कंडिशनवरती इथून उठवली गेलेली आहे की बाबासाहेबांचं स्मारक व्हावं. त्याचप्रमाणे पाठीमागची जी मोकळी जागा होती त्याची आपण मागणी केली, परंतु आत्तापर्यंत ज्या आमच्या आंदोलनापर्यंत महापालिकेने तिथं कुठल्याही प्रकारचं मागणी केली नव्हती, परंतु आमच्या आंदोलनामधून जे यश आलं मग या ठिकाणी मुख्यमंत्री असतील त्यांनी कारवाईची सही केली. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं गेलं की या ठिकाणी माता रमाईच्या जागेसाठी आम्ही ही जागा देत आहोत, परंतु त्यांच्या एका शब्दामध्ये थोडंसं आलेलं आहे की काही जागा याच्यामध्ये या लोकांनी गफलत केलेली वाटते आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस एनओसी मागून घेऊन नगरपालिकेला दिला, जे काम नगरपालिकेचं होतं ते आम्ही केलेलं आहे आणि हे एनओसी नगरपालिका दिल्यानंतर यांना जाग आलेली आहे आणि या ठिकाणी आरक्षण टाकण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. हे खऱ्या अर्थाने मनुवाद्यांची विचारसरणी आहे की या ठिकाणी आम्ही जर ती एनओसी मिळवली होती पण याच्या आधी तुम्ही त्याच्या ठिकाणी का नाही टाकली तुम्ही आरक्षण? आज आम्ही संपूर्ण जबाबदारी जागा तुमच्या ताब्यात दिल्यानंतर तुम्ही आरक्षण टाकायला सुरुवात केलेली आहे. हे आम्हाला एक प्रकारे बाबासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीच्या बहुजन समाजाच्या लोकांची दिशाभूल आहे आणि ही दिशाभूल आम्ही निश्चितपणे हाणून पाडू. या ठिकाणी आपण पाहतोय की बापूसाहेब म्हणतात की दिशाभूल आहे. रिपाईचे आपल्यासोबत बाळासाहेब रोकडे आहेत. रोकडे साहेब, काय सांगाल? सर्वांचं म्हणणं आहे की ही एक दिशाभूल आहे. कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ही जी जागा आहे आताचं नवीन जे आरक्षण पडलं आहे त्याच्या हरकती नोंदवणं सुरू आहे, पण ह्या जागेवरती पहिलं आरक्षण असताना ते उठवण्यासाठी प्रयत्न होतो आणि ते आरक्षण उठत नाही तोवरच दुसरं आरक्षण पुन्हा पडतं आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होतो. या ठिकाणी आजच्या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की या ठिकाणी आज
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती यांच्या वतीने आज 8 तारखेला ज्या हरकतीचा एक गठ्ठा आम्ही त्या ठिकाणी हरकती नोंदवणार आहोत, त्या अनुषंगानं आजचं हे लक्षवेधी आंदोलन आहे. आम्हाला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी PMPLचं आरक्षण होतं, त्या आरक्षणामध्ये मुदर मॅडमनी त्या आरक्षणाचं आम्हाला लेखी पत्र दिलं की या ठिकाणी माता रमाईचं भव्य स्मारक व्हावं, यासाठी ही जागा आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करत आहोत असं स्पष्ट आदेश त्यांनी PMPLच्या अधिकाऱ्यांनी दिलेला असतानाही या ठिकाणचं प्रशासन, जातीवादी प्रशासन यांनी त्या ठिकाणी म्युन्सिपल पर्पजमध्ये विविध आरक्षणाचं त्या ठिकाणी त्यांनी आरक्षण त्या ठिकाणी टाकले. म्युन्सिपल पर्पजच्या नावाखाली माता रमाईच्या स्मारकाला कुठंतरी त्यांनी दुय्यम स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त स्मारक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आलं की पिंपरी चिंचवड महापालिका स्पेसिफिक स्मारकाला जागा देऊ शकत नाही, पण यांना याचं भान राहत नाही आहे की महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सरकार हे माता रमाई आवास योजना हे राज्यभर राबवत आहे आणि ही योजना राबवत असताना मग त्या ठिकाणी शासनाला याचा अडथळा, माता रमाईचा अडथळा निर्माण होत नाही. माता रमाईचा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खूप मोठा त्याग आहे, खूप मोठं योगदान आहे आणि हे योगदान असताना इथली जातीवादी महानगरपालिका, इथले प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक माता रमाईच्या स्मारकाचा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब, मी ना तुम्हाला मुद्दामून थांबवतो. मला तुम्ही सांगा की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की या ठिकाणी पिंपरी विधानसभा मागासवर्गीय, या ठिकाणी पिंपरीतला हा जो काही वार्ड आहे, 1-2 पट्ट्यात आहे, एक आंबेडकर पुतळ्याच्या तिकडचा, आंबेडकर पुतळ्याच्या इकडं, दोन्हीकडं मागासवर्गीय नगरसेवक आहेत. ह्या सद्यस्थितीत हे सर्व असं असताना यापैकी कुठल्याही नेत्याचं लक्ष ह्या गोष्टीकडे गेलं नाही का? आम्ही शहरातले विद्यमान पिंपरी विधानसभेचे आमदार त्यांनाही त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना ह्या सर्व परिस्थितीची आम्ही जाणीव करून दिली की ह्या भागामध्ये फक्त माता रमाईचं स्मारक व्हावं यासाठी गेली 15 ते 16 वर्ष या ठिकाणी स्मारक समिती शहरातले विविध आंबेडकरवादी संघटना कार्यरत आहेत, काम करत आहेत. हे सर्व त्यांना माहिती दिल्यानंतर एका जाहीर सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला की माता रमाईचं भव्य स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे, असे मी सूचना, असे आदेश मी पिंपरी आयुक्तांना देत आहे. आणि त्याच्या संदर्भात त्यांनी PMPLच्या ज्या अधिकारी आहेत मुदर मॅडम यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यापूर्वीच त्यांनी आम्हाला अधिकृत पत्र स्मारक समितीला मुदर मॅडमने दिलेलं आहे. आणि अजितदादा पवारांनी इतकी जाहीर घोषणा केल्यानंतरही त्यांनी त्या शब्दामध्ये फक्त त्यांनी गोंधळ निर्माण केला. आम्ही त्या शब्दाचा या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत की हवी तेवढी जागा, स्मारकाला लागेल तेवढी जागा, आमची मागणी होती की पूर्ण जागा ही माता रमाईच्या स्मारकासाठी दिली गेली पाहिजे. आणि त्याच शब्दाचा अर्थ पकडून प्रशासनानं त्या ठिकाणी विविध म्युन्सिपल पर्पजमध्ये विविध आरक्षण त्या ठिकाणी टाकले आणि त्यांनी जाणीवपूर्वक माता रमाईच्या स्मारकाला खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निषेध करण्यासाठी आजचंही लक्षवेधी आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत. त्याच पद्धतीने या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी याच्यामधला जो पॅसेज आहे, मैदान आहे, त्या मैदानामध्ये PMPLचं बस टर्मिनल, त्यानंतर पोलीस स्टेशन याचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेलं आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महापरिनिर्वाण दिन असेल, या ठिकाणी लाखोचा जैन समुदाय या ठिकाणी असतो आणि वर्षभरामध्ये त्या मैदानामध्ये विविध सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय सभे संमेलन त्या मैदानामध्ये होत असतात. मग ही बाबासाहेबांची जयंतीचा खंड त्यांना या ठिकाणचा हा जयंती महोत्सव बंद पाडायचा आहे का, अशा काय अधिकाऱ्यांच्या मनात काही ते असेल तर आमच्या मनात अशी शंका आलेली. मग त्या आरक्षणाचंही त्या ठिकाणचं असलेलं मैदानाचं आरक्षण जे आहे PMPL टर्मिनलचं व पोलीस स्टेशनचं, याचाही आम्ही जाहीर निषेध करत आहोत. येत्या 8 तारखेला आम्ही पूर्ण शहरभरामधनं जास्तीत जास्त 10,000 हरकती त्या ठिकाणी आम्ही पालिकेत जाऊन एकत्रित 8 तारखेला एकत्रित जाऊन नोंद करणार आहोत. म्हणजे 10 तारखेला तुम्ही या ठिकाणी 10,000 हरकती नोंदवणार आहात. या ठिकाणी आपल्यासोबत माजी नगरसेवक मारुती बापकर साहेब आहेत. बापकर साहेब, सध्या आपण पाहतोय की तुम्ही देखील अनेक वर्षापासून निवडणूक लढताय, निवडणूक जिंकलाही, सभागृह देखील गाजवलं. सध्याच्या परिस्थितीला तुम्ही आंदोलनकर्ते म्हणून जगप्रसिद्ध आहात, सर्वजण तुम्हाला ओळखतात. ह्या प्रभागामध्ये जे मागासवर्गीय नेते आहेत किंवा नगरसेवक आहेत, हे कुठंही या प्रश्नाला घेऊन कुठंही दिसत नाहीत. मागच्या वेळेस देखील महानगरपालिकेत प्रशासन लागण्याआधी काही मागासवर्गीय नगरसेवक होते, त्यांना देखील रमाईच्या प्रश्नाचा मागील कालावधीमध्ये आपण पाहिलं की कुठंही जाणीव नसल्यासारखं की त्यांनी कुठंही पुढे आलेलं नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही माजी नगरसेवक आहात, हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रशासनाचा विभाग आहे, नगररचना विभागामधून हे सगळं DP प्लॅन केला जातो आहे.
का डी पी प्लॅन करत असताना कुठली वस्तुस्थिती यांनी डोळ्यासमोर ठेवली असं तुम्हाला वाटतं? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा 2025 हा 14 मेला जाहीर झालेला आहे आणि त्याला 60 दिवसाची मुदत सूचना आणि हरकतीसाठी महानगरपालिकेने जाहीर केलेली आहे. आत्तापर्यंत 30,000 हरकती या विकास आराखड्याच्या संदर्भात नोंदवल्या गेलेल्या आहेत. पिंपरी या ठिकाणी आजचं जे काही हे लाक्षणिक उपोषण सुरू आहे, या उपोषणाची मुख्य मागणी आहे की या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळी या ठिकाणी लाखो लोक येतात. पाय ठेवायला देखील जागा नसती, इतके लाखोंच्या संख्येने या ठिकाणी छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या अनुयायी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात. शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची मागच्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की या ठिकाणी जे काही भीमसृष्टी उभारण्यात आलेली आहे, बाबासाहेबांचा पुतळा आहे, हा पुतळा आणि हे जे काही आहे हे शहराचं केंद्रस्थान आहे, हे चळवळींचं केंद्रस्थान आहे. या ठिकाणी बाबासाहेबांकडनं प्रेरणा घेऊनच आम्ही मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं करतो आहे आणि त्याला आम्हाला यशही प्राप्त होते. अशा स्थितीमध्ये ही जी काही जागा आहे, आत्ताचा जो बाबासाहेबांचा पुतळा आणि भीमसृष्टी उभारण्यात आलेली आहे, ती बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळी खूप अपुरी पडते. या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ शकते, या ठिकाणी काही वेळेला या ठिकाणी अघटित अशी प्रकारची घटनाही घडू शकते आणि म्हणून ही जागा अपुरी पडते. म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली, उपोषणं केली, मोर्चे काढले की बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागे जी काही 25-26 गुंठे जागा आहे ती PMPLची जागा आहे आणि ती जागा माता रमाई स्मारकाकरता स्मारकाकरता ती मिळावी अशा प्रकारची मागणी होती. या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय म्हणून काम करत असताना आयुक्त आणि PMPLच्या संचालक मुंडे मॅडम या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांचा असा मुद्दा होता की बाबासाहेबांचा चेहरा जो आहे तो रस्त्याच्या बाजूला आहे, मग मागची जागा घेऊन तुम्ही काय करणार. म्हणजे PMPL प्रशासन आणि महापालिका प्रशासनाचा हा डाव होता की मागची जागा PMPLची द्यायची नाही, केवळ या पुढच्या जागेमध्येच माता रमाईचं पुतळा त्या ठिकाणी उभारायचा. अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर बाळासाहेब असतील, बाप्पूसाहेब असतील, संतोष जोगदंड असतील, आम्ही सगळे PMPLच्या कार्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी ज्यावेळी त्या PMPLच्या संचालका त्या मुंडे मॅडमनी ही भूमिका मांडल्यानंतर संतोष जोगदंड यांनी अजित पवारांनी जी काही माता रमाईच्या स्मारकाच्या संदर्भात भूमिका मांडली तो व्हिडिओच त्यांना ऐकून दाखवला. त्याच्यानंतर त्यांनी आता मला सगळं समजले आणि त्यांनी सकारात्मक अशा प्रकारचं पत्र PMPLच्या जागेच्या संदर्भात आयुक्तांना दिले. त्याच्यानंतर देखील आम्ही अनेक वेळा आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. आयुक्त अत्यंत सकारात्मक भूमिका त्यांनी सांगितली. मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी आता याची निविदा प्रक्रिया करतो आणि लवकरच आपण दीड महिन्यामध्ये भूमिपूजन करू असंच सांगितलं. मात्र DPचं जे काय आता जाहीर झालं 14 मेला त्याच्यामध्ये या ठिकाणी माता रमाई स्मारकाची जी जागा आहे त्या ठिकाणी म्युन्सिपल पर्पज अशा प्रकारचं आरक्षण टाकून त्यामध्ये स्मारक असा उल्लेख केलेला आहे, मात्र माता रमाई स्मारक उल्लेख केलेला नाही. तसेच जो काय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव त्या मोकळ्या जागेमध्ये होतो. त्या ठिकाणी देखील पोलीस स्टेशन आणि बस टर्मिनसचं आरक्षण त्या ठिकाणी आहे. मला आयुक्तांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आम्हाला आश्वासित केलं, भूमिपूजन करू सांगितलं, निविदा प्रक्रिया झाली असं सांगितलं, तुमच्याच आधिपत्याखाली हा विकास आराखडा बनत असताना देखील या ठिकाणी माता रमाई स्मारकाच्या जागेवरती म्युन्सिपल पर्पजचं आरक्षण तुम्ही ठेवलं कसं काय. त्याच पद्धतीने पोलीस स्टेशन आणि बस टर्मिनसचं आरक्षण ठेवलं कसं काय. ते जर उद्या विकसित झालं तर बाबासाहेबांचा आणि महात्मा फुलेंचा जो महोत्सव होतो तो कुठल्या जागेत होणार, या ठिकाणी माता रमाईचं स्मारक कसं उभारलं जाणार, हे सगळे प्रश्न आम्हाला आयुक्तांना विचारायचे आहेत. आत्ता या ठिकाणी आणखीन 14 दिवस आहेत. 14 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना त्या ठिकाणी मांडण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही आत्ता हे जे काही लाक्षणिक उपोषण करतो या माध्यमातून शहरातील सर्व शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या अनुयायांना आम्ही आव्हान करतो की अजूनही आपल्याला 10-12 दिवस हरकती आणि सूचना मांडण्याचा अधिकार आहे. लाखोंच्या संख्येने माफ करा साहेब, सूचना मांडण्याचा अधिकार आहे, हरकती नोंदवण्याचा अधिकार आहे, सगळं मान्य आहे. मागे भोसरी विधानसभेमध्ये पाहिलं आपण आळंदीचं कत्तलखान्याचं आरक्षण उठवलं गेलं आहे, कोदळवाडीतले काही आरक्षण उठवलं गेलं आहेत.
भोसरीतले आरक्षण प्रत्यक्षात लवकर उठवले जातात आहेत, मात्र पिंपरीमध्ये रमाईच्या स्मारकाचं आरक्षण उठवण्यासाठी पूर्ण प्रशासनाचा कालावधी हा आंदोलनात गेलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, तिकडून तर जोर पडतोय का हे आरक्षण टाकण्यासाठी? भोसरी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी चिखली कुदळवाडी या ठिकाणी टिपी टाकण्यात आला, चरोली टिपी टाकण्यात आला आणि त्यानंतर त्या विभागाचे आमदार महेशदादा लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना ते भेटले आणि तो टिपी रद्द करण्याचं जाहीर करण्यात आलं. त्याचे हारतुरे झाले. आळंदीजवळ कत्तलखान्याचं आरक्षण टाकण्यात आलं, त्या संदर्भात देखील महेशदादांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ ते कत्तलखान्याचं आरक्षण रद्द केलं. रद्द करत असताना तुम्हाला असं नाही वाटत का की रमाईच्या आरक्षणाकडे पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं? त्यांनी हे सगळं करत असताना संविधान स्मारकाचं ते पूर्ण गाजावाजा करतात आहेत. मी आंबेडकर प्रेमी दाखवतात, आंबेडकर चळवळी दाखवतात की मी संविधान भवन बांधतोय. मग रमाई स्मारकाकडे त्यांचं लक्ष जात नाही का? रमाई स्मारकाचं आंदोलन मागच्या अनेक वर्षापासून चाललंय. वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या आल्यात, टी व्ही माध्यमांमधनं कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्यात. या विभागाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, या विभागाचे आमदार महेशदादा लांडगे असतील, या विभागाचे चिंचोड विधानसभेचे आमदार शंकर जगताप असतील, या पिंपरी मतदारसंघाचे आमदार उपाध्यक्ष विधानसभेचे अण्णा बनसोडे असतील किंवा विधान परिषदेचे आमदार अमित गोरके असतील, उमा खापरे असतील, या सगळ्या आमदारांनी DP बनत असतानाच अशा प्रकारचं आरक्षण पडू नये याची दखल घेऊन ते खरं तर हा विषयच यायला नव्हता पाहिजे. माता रमाईका स्मारकाला मान्यता मिळालेली आहे, निविदा प्रक्रिया चाललेली आहे असं प्रशासन वारंवार सांगत आहे, आमदारांना ते अवगत आहे. असं असताना DPमध्ये ते का दिसतंय? तर यामध्ये सरळ सरळ भेदभाव दिसतोय. माता रमाईच्या स्मारकाच्या संदर्भात या शहरातल्या नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून या ठिकाणी 8 तारखेला आमचा सगळ्यांचा निर्णय झालेला आहे की लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन या माता रमाईच्या स्मारकामध्ये जे काही हेराफेरी झालेली आहे, जो काही गडबड घोटाळा झालेला आहे, या ठिकाणी जे आरक्षण टाकण्यात आलेली आहे आणि माता रमाईच्या स्मारकाला अडथळा आणण्याचं काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे, त्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 8 तारखेला 2 वाजता या ठिकाणी आम्ही हरकती सूचना करणार आहोत. त्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, त्याची खासदारांनी, आमदारांनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी, केवळ मागासवर्गीयच नाही तर सगळ्या लोकप्रतिनिधींनी याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तातडीने जसं भोसरी विधानसभेमध्ये काम झालं तसंच हे जे काय आरक्षणाचे मुद्दे आहेत ते सगळे या ठिकाणी रद्द करावेत. माता रमाईचं स्मारक PMPLच्या जागेत जाहीर करावं. पोलीस स्टेशनचं आणि बस टर्मिनसचं जे आरक्षण आहे ते देखील काढून टाकावं आणि ती जागा, मोकळी जागा कायमस्वरूपी बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवासाठी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंती महोत्सवासाठी कायमस्वरूपी ती बापकासाहेब म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ती जागा आरक्षित असावी, कारण पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात एकमेव ती जागा आहे. मी सर्वजित बनसोड यांच्याकडे बोलतो. हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातले. सध्या आपण पाहतोय की औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाने देखील एक अतिक्रमणाच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडली होती, तिथं वंचितनी दणका दिला. मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो रोष आहे किंवा जी दगदग आहे ती अनेक कालावधीपासून थंड दिसत आहे. तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, पिंपरी चिंचवडमधले तुम्ही असल्या कारणाने सर्वांना वाटतं की वंचित बहुजन आघाडीचा जो दणका आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनावरती पडावा, पण तसं कुठं होताना दिसत नाही. मागं देखील आपल्या वंचितचे अध्यक्ष राजू साळवे यांनी देखील आंदोलन केलं. त्यांच्या देखील आंदोलनाला जेवढा प्रतिसाद पाहिजे तसा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीचे नेते असतील किंवा इतर पक्ष असतील यांच्याकडून मिळाला नाही. काय सांगाल, औरंगाबादला वंचितचा दणका बसतो, पिंपरी चिंचवड शहरात थंड का? नाही, या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार पक्षाच्या मध्ये काम करावं लागतं. त्यामुळे तो हा विषय नाही आहे, तो पक्षाचा आमचा रचनात्मक आणि पक्षाच्या नियमांचा विषय आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्या समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे. मागं 2-3 महिन्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राजू साळवे यांच्या माध्यमातून आंदोलन झालं, तेव्हाही बरीच सारी वचनं देण्यात आली, अनेक लोकांनी उपोषणं केली आहेत. हे सातत्यानं सुरू आहे आणि दणका देण्यासाठी माझं स्पष्ट जे काही भूमिका आहे ती मी या आंदोलकांना वारंवार सांगितली. पण या आंदोलनाला नेतृत्व करणारी किंवा या आंदोलनावर अनेक वर्षानं काम करणारी एक समिती आहे. तर आम्हाला सातत्यानं वाटतं की समितीच्या माध्यमातून हा विषय मार्गी लागला जावा. समितीला मी वकील या नात्यानं आणि या क्षेत्रातला एक जाणकार या नात्यानं मी वारंवार माझ्या काही सक्तीच्या सूचना सांगितलेल्या आहेत
मी तेही आपल्याला सांगतो, कारण हे पूर्ण शहर, या शहरात शेकडो झोपडपट्ट्या आणि शेकडो हजारो एकर जमिनी या अनधिकृत पद्धतीनं ॲडव्हर्स पोझिशननं त्याच्यावर ताबे मिळवलेले आहेत. त्यामुळं ताबा हा आपले आप एक मोठा सिद्धांत आहे. राहिला हा DP प्लॅनचा विषय, तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जेव्हा इथं वंचितनं 1 महिनाभर आंदोलन केलं, तर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की इथं जवळपास आपलं हे आरक्षण जे आहे ते उठलेलं आहे, आता त्याचा निर्णय घोषित होणं बाकी आहे. हे सगळं असताना जेव्हा मेमध्ये हा DP प्लॅन घोषित झाला आहे, पण मेपासून नाही आहे, DP प्लॅनवर जवळपास गुजराती कंपन्या लावून 2 वर्षापासून काम चालू आहे. आणि या DP प्लॅनमध्ये मुसलमानांच्या मस्जिदीबरोबर अडकलेल्या आहेत. या DP प्लॅनमध्ये माता रमाईचं स्मारक अडकलेलं आहे. या शहरातले मी आपल्याला 2 दिवसामध्ये माहिती घेऊन आपल्याला पुराव्यानिशी हे सांगतो की इथले प्रस्थापित राजकीय पक्षांचे रानबोके यांनी किती जमिनी बळकावलेल्या आहेत, ह्या डामच्यांनी किती भूखंडाचे श्रीखंड खाल्लेले आहेत, त्यांच्या जमिनीवर कुठेही DP प्लॅन आम्हाला दिसत नाही. आणि ही जी जागा आहे, ही जागा इथल्या गोरगरिबांच्या संस्कृतीचं केंद्र आहे. इथं पूर्ण शहरातला असा एकही समाज नाही आहे, एकही पक्ष नाही आहे की जो आंबेडकर पुतळ्यावर आणि स्मारकावर नसतो. ही जागा आता पिंपरी चिंचवडचं मुख्य केंद्रबिंदू बनलेली आहे. या जागेच्या माध्यमातून एक मोठ्या परिवर्तनाचे आवाज इथं बुलंद केले जातात. आणि हीच जागा जर गोठवली, बरं दिली तर दिली, कोणालाही पोलीस स्टेशनला दिलेली आहे, याचा अर्थ पोलिसांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उद्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दंगल घडवून आणायची आहे का? त्यामुळं इथं ही जागा काही फार नाही आहे. या शहरामध्ये हजारो एकर जागा पडून आहेत. प्राधिकरणच्या जागा कोणी किती बळकावलेल्या आहेत. हे अर्ध शहर अनधिकृत आहे. हे अर्ध शहर रेड झोनमध्ये आहे. पण बुलडोजर चालतात मुसलमानांच्या झोपडपट्ट्यांवर, बुलडोजर चालतात बौद्धांच्या, मातंगांच्या, वडारांच्या झोपडपट्ट्यांवर. तर हा सरळ डिस्क्रिमिनेशन आहे. हा आयुक्त आहे का हा आयुक्त सरकारचा आणि भारतीय जनता पार्टीचा हा नियुक्त प्रतिनिधी आहे? अशा पद्धतीनं आयुक्ताचं कारभार आहे. आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी आमच्या वतीनं नक्कीच याबद्दल चर्चा करू आणि या सगळ्या प्रकरणाला आम्ही साहेबांच्याही वतीनं एक दणका, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने एक दणका देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू. आता सध्या जी आमची समिती इथं गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे, त्या समितीच्या सर्वानुमते जे काही ठराव असतील त्या ठरावाप्रमाणे आम्ही याच्यात सहभागी असू. नक्कीच समितीचा जो ठराव असेल त्या ठरावाप्रमाणे या ठिकाणी सामील होणार आहेत. आपण पाहतो की आपल्यासोबत निलदोज माने आहेत. निलदोज अनेक कालावधीपासून अधिकाऱ्यांना देखील पाठपुरावा करतात, वेळ पडली तर अधिकाऱ्यांचं कान देखील पिळण्याचं काम करतात. निलदोज, काय सांगाल समितीच्या माध्यमातून हे आंदोलन दरवर्षी आपण बघतोय की वारंवार चालू आहे, आरक्षण हटतंय, परत आरक्षण येतं आहे. आंबेडकरी समाज ज्या प्रमाणात या ठिकाणी यायला हवा त्याचा देखील आपल्याला कुठंतरी एक खंत वाटते की ते आंबेडकरी समुदाय देखील या ठिकाणी आलेलं नाही. आणि आजचं जे आंदोलन आहे हे जागरूक करण्यासाठी आंदोलन आहे, लोकांना जागं करण्यासाठी आंदोलन आहे. आणि 8 जुलैला आपल्याला हरकती नोंदवायच्यात. बाळासाहेबांनी सांगितलं 10,000, बापकर साहेबांनी सांगितलं लाखोच्या नाही. अर्थातच बाळासाहेब 10,000 लोकांची जबाबदारी आणि बापकर साहेब नगरसेवक आहेत म्हणल्यावर ते लाखोकांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. हरकती या ठिकाणी जाणार आहेत, पण हरकती जाऊन आरक्षणाची जागा सुटल्यानंतर पुन्हा ते स्मारक उभं करण्यासाठी संघर्ष निर्माण होणार का? संघर्ष तर आपल्या 7व्या पिढीला पुजलेला आहे. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. प्रथम तुम्ही सांगताय PMPLला आरक्षण आहे, नंतर आम्हाला झगडायला लावताय, त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकताय, वेगवेगळे DP प्लॅन मंजूर करताय. जर आम्हाला ह्या गोष्टी तुम्ही जाणून बुजून करत असाल तर आम्हाला पण जाणून बुजून ताकद लावता येते ना. आम्ही जर आता शांततेच्या मार्गात आहे तर आम्ही शांततेतच आंदोलन करतो ना. जर आम्हाला दंगा प्रसाद किंवा तीव्र आंदोलन करायचं असेल तर आम्ही त्या पद्धतीने बी आंदोलन करू शकतो ना. ज्यावेळेस आमची लढाईची भूमिका असती ना ती ठामच असती. आमच्या बी रगारगामध्ये पॅन्थरचं रक्त आहे, आम्हालाही कळतं पॅन्थर काय आहे. तुम्ही जर आम्हाला आमच्या भावना भडकवत असाल तर आम्हाला हा मार्ग पत्करावाच लागेल. ज्या बाबासाहेबांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे माझ्या बालपणापासून होत आहे, तिथून आम्ही आचार विचार घेऊन घरी जातो. जो महोत्सव असतो 11 एप्रिल ते 15 एप्रिल, त्या महोत्सवात आम्हाला आमच्या तरुणपणाची जी जीवन जगण्याची ताकद मिळत होती ती इथूनच मिळते ना. आता पुढे माझी मुलं मोठी होणार आहेत, तेही इथे येणार आहेत. विशेष म्हणजे माझं म्हणणं आहे, आम्ही यापुढे बाबासाहेबांचा अजून एक पुतळा शहरामध्ये व्हावा यासाठी मागणी तीव्र करणार होतो. कारण आम्हाला जुन्याच याच्यामध्ये आम्हाला डांबटून ठेवणार आहेत का? मला एवढंच सांगायचं आहे. निलदोज, महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपण बघतो की महानगरपालिका प्रशासनामध्ये
आंबेडकरी, मागासवर्गीय, संविधानाला मानणारा ओपन समाज असेल, बाबासाहेबांना मानणारा इतर वर्ग असेल, हा देखील बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे. मग हे ज्यावेळेस DP प्लॅन पडत होता त्यावेळेस त्यांच्या कुठं हरकती नोंदवल्या गेल्यात का? त्याचा कुठं पाठपुरावा झाला आहे का? निश्चितच ते असं सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या हरकती वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत. सर्व समाज सर्वसमावेशक आहे. कालच अमित गोरखे जे आहेत आमदार, त्यांनी स्वतःच DP प्लॅनबद्दल सांगितलेलं आहे मीडियामध्ये, आणि बऱ्याचपैकी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर आपल्याला हरकती नोंदवतील ते. संतोष जोगदंड आपल्यासोबत आहेत आणि आपण पाहतोय की संतोष सुरुवातीपासून या संघर्षात आहे. आत्ता सध्याचं आपण पाहतोय की आंदोलनाचं आपण म्हणतो कधी अंतिम टप्पा म्हणतो, पुन्हा एकदा नवीन आंदोलन सुरू होतं. पुन्हा आपण म्हणतोय की आता आपण पाहिलं की पोलीस प्रशासनाचं आरक्षण पडलं. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस आंदोलन करायचं, पोलीस प्रशासनाच्या मुखी आपल्याला द्यायचं आणि नंतर बाकीचे जे आहेत इतर ठिकाणचा मर्यादा जो आहे तो प्रशासनाने पूर्ण घ्यायचा. मग हे सर्व जे आहे हेच आपली येणारी पुढची पिढी देखील पाहणार आहे का यासाठी अजून काही संघर्ष निर्माण होणार आहे? एक तर तुम्हाला माहिती आहे, आपण भारतीय संविधानाला मानणारी सर्व मुलं आहोत, भीमसैनिक आहोत, आणि हा संघर्ष माता रमाईंचा सुरू झाल्यापासून स्मारकाचा या लढ्याला खूप यश आलं. या लढ्याची, आंदोलनाची, आमरण उपोषणाची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर ऑक्टोबर महिन्यात आले होते, आणि त्यांनी या शासकीय दौऱ्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना भर विचारमंचावरून स्पष्टपणे सांगितलं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाज बांधवांची आंदोलने, मोर्चे होत आहेत की त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी व्हावं, आणि मी तशी सूचना पालकमंत्री या नात्याने आणि उपमुख्यमंत्री या नात्याने मी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना मी देतो. आणि त्याच वेळेला अजितदादांना हेही कळालं की ही जागा PMPLच्या ताब्यात आहे. त्यामुळे अजितदादांनी त्यावेळेला PMPLच्या संचालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. परंतु आम्ही त्या माध्यमातून PMPLशी संपर्क केला आणि PMPLच्या मुख्य जे संचालक आहेत दीपा मुधोळ मॅडम, आम्हाला त्यांनी ती जागा महापालिकेला आणि आमच्या संघर्ष समितीला, माता रमाई आंबेडकर स्मारक समितीला सांगितलं की ही जागा आम्ही त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाकडे देतो. त्यांचं लिखित पत्र आपल्याकडे आहे. परंतु मला आता प्रश्न आहे की जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये अजितदादांनी माता रमाईचं स्मारक भीमसृष्टीच्या पाठीमागील जागेत उभा करावं म्हणून आयुक्तांना आदेश दिले होते. ते आदेश डावलून देखील 14 मेला जो काही पिंपरी चिंचवड शहराचा प्रारूप आराखडा जो सँक्शन झाला तो प्रसिद्ध केला, त्या ह्याच्यामध्ये प्रारूप आराखड्यामध्ये अजितदादा पवार यांनी सांगितलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाच्या जागेचा आरक्षणामध्ये कोणताही उल्लेख केला नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून अजितदादा पवार आज या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न घेऊन संबंधित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग आणि नगर रचनेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करतील का आणि माता रमाई स्मारकाच्या उभारलेल्या लढ्याला न्याय देतील का, अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आपण पाहतोय की प्रत्येकाची वेगवेगळ्या अपेक्षा आहेत आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की फक्त स्मारक समिती झाली पाहिजे. आपण पाहतोय की आज लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून आपण बघतोय की हे जे आंदोलन आहे हे लोकांना जागं करण्यासाठी आंदोलन आहे आणि लोकांना जागं करून 8 तारखेला हरकती नोंदवायच्यात. या ठिकाणी आंबेडकरी समुदायाबरोबर अनेक इतर समुदाय देखील आपल्यासोबत आहे. पण आपण पाहतोय की या ठिकाणचे स्थानिक काही माजी नगरसेवक आहेत हे या ठिकाणी कुठल्याही आंदोलनाला आजपर्यंत भेट दिल्याचं जाणवत नाही किंवा या माता रमाई स्मारकाच्या बाबतीत बोलताना कुठं जाणवत नाही. आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक नगरसेवक आहेत. हा वार्ड जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हे इथल्या स्थानिक नगरसेवकांच्या वार्डात आहे, पण तरी देखील ते या ठिकाणी पाठ फिरवतात. आंबेडकर समुदाय रस्त्यावर बसतो आणि आंदोलनाची मागणी करतो, संविधानिक मार्गाने आंदोलन करतो, तरी देखील त्यांना ती गोष्ट दिली जात नाही. पण मात्र काही ठिकाणी दबाव निर्माण केला जातो, TP प्लॅन रद्द होतो आणि हे स्मारक समितीच्या जागेवरती जे आरक्षण पडलं ते रद्द होत नाही. महापालिका प्रशासन यावरती काय निर्णय घेणार, 8 तारखेला नक्की काय होणार, या सगळ्या गोष्टीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. पुन्हा एकदा आंबेडकरी समुदायामध्ये कुठं दंगल घडवण्याचा प्रयत्न होतोय का, कुठं दंगल घडवण्याच्या बाबतीमध्ये कुठं ती रचनात्मक कुठं कारवाई होतीये का पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा पूर्ण DP प्लॅन टाकला गेला आहे. 2010 प्रमाणे हा DP प्लॅन पुढे जाणार का तिथंच अडकणार का पुन्हा रद्द होणार, ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे. अनेक ठिकाणी आपण पाहणार आहोत की पुढे काय होणार, कुठल्या परिस्थितीत आपण जाणार. थेट आपण ह्याच विषयावरती अनेक विषयावर
मुद्द्यावरती आपण मी विकास खडलक आपल्यासोबत होऊ द्या चर्चा ह्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या प्रभागामध्ये, पुन्हा एकदा आपल्या वार्डामध्ये अनेक ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आपल्या मागासवर्गीय वार्डामध्ये, आपल्या मागासवर्गीय नगरसेवकांच्या वार्डामध्ये किती निधी आणला आहे, कुठल्या गोष्टी त्यांनी केल्या, ह्या सर्व गोष्टीकडे आपण एकदा नजर टाकणार आहोत. तोपर्यंत आज आपण ह्या आंदोलनाची दखल घेत असताना आपण पाहणार आहोत की या आंदोलनाची दखल महापालिका प्रशासन घेणार का आणि आंबेडकरी अनुयायांचा विजय होणार का, आपण थेट या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून पाहणार आहेत. तोपर्यंत मी विकास खडलक लॉर्ड बुद्धा टीव्हीसह या ठिकाणी थांबतो. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.